शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचं चित्र आहे। विविध ठिकाणी कर्जमाफीच्या जीआरच्या प्रती जाण्याच्या घटना घडल्यानंतर खामगाव इथं उपविभागीय अधिकारी कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला। तसंच पेठ येथील पुलावर टायर जाळून रस्ता रोको करण्याचाही प्रयत्न झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतकरी नेते रविकांत तुपकर 15 जूनपासून त्यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। विविध स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। दरम्यान आता आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचं चित्र आहे। दिवसभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत जीआर जाळले। रात्री किनगाव जटू येथे देखील एसटी बस पेटवल्याचा प्रकार समोर आला। मात्र पोलिसांकडून बस शॉर्ट सर्किटने पेटल्याचा दावा केला जात असला तरी संतप्त शेतकरी आंदोलकांनीच बस पेटवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। दरम्यान रात्री खामगाव येथील एसडीओ कार्यालय पेटवण्याचा अज्ञात आंदोलकांनी प्रयत्न केला। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असे फलक झळकावून कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती हाती आली आहे। दुसरीकडे चिखली खामगाव रस्त्यावरील पेठ येथील पुलावर रात्रीच्या सुमारास संतप्त शेतकरी आंदोलकांनी भर रस्त्यावर टायर पेटवून दिल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती।